नमस्कार मित्रांनो, लवकरच श्रावण सुरू होत आहे. चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. ज्याला कोणाला 16 सोमवारचं व्रत करायचं असेल, ते चातुर्मासमध्ये 16 सोमवारचं व्रत करू शकते. चातुर्मासमध्ये शक्यतो कोणी मांसाहार करत नाही, त्याच्यामुळं हे व्रत केलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर चातुर्मासाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. कारण 4 महिने पूजा-पाठ, आचार-विचार सगळं शुद्ध करण्याची ही चांगली संधी मानली जाते. कोणी करत नाही तर त्याच्यामध्ये कोण कोण म्हणजे सर्वजणच शक्यतो श्रावण मास पाळतातच, मांसाहार करत नाहीत. कारण आपल्याकडं सोमवारच्या व्रताला विशेष महत्त्व दिलेलं आहे, 4 सोमवारच्या. आणि शक्यतो सगळी लेडीज असो, जेंट्स असो, उपवास करतातच करतात. पण कोणी कोणी कामाची आजकाल अशी धावपळ असते, तर उपवास करणं म्हणजे उपवास करतात. फक्त मंदिरात जातात, पाया पडतात, दूध वाहतात, पाणी घालतात, अभिषेक केला म्हणतात, असं म्हणजे चालूच असतं. पण जर आपण खऱ्या श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने जर आपण हे व्रत केलं, तर ह्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. तर ह्या महिन्यात म्हणजे आता श्रावण लवकरच सुरू होत आहे. अमावास्या आहे, 11-12 तारखेला अमावास्या सांगितलेली आहे. आणि पहिला सोमवार येत आहे 17 तारखेला. त्या दिवशी नागपंचमी पण आहे. आणि शंकराला पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. तर आपण व्रत कसं करावं, उपवास तर करावाच करावा, पण फक्त पूजा करून उपयोगाची नाही. पूजा तर सगळेच करतात, उपवास सगळेच करतात. तो उपवास करणं म्हणजे श्रद्धेनं करणं होय. आणि श्रद्धेने उपवास केलेला, उपासना केलेली, उपवास म्हणजे उपासना. तर आपण सकाळी लवकर उठावं, स्वच्छ आंघोळ करावी, पांढरे कपडे परिधान करावेत. आपल्याला वेळ असेल तर शंकराच्या मंदिरात जावं, वेळ नसेल तर आपण घरीसुद्धा तांदळाची पिंडी करू शकतो. देवघरात आपल्या जर शंकराची पिंड नसेल तर देवासमोर तांदळाची पिंडी तयार करू शकतो. किंवा रांगोळीनं पिंडी तयार करा, रांगोळी काढा पिंडीची, तिची पूजा करा, तीही चालते. ते भोळे आहेत, नावातच त्यांच्या भोले आहे. त्यांना फक्त खरी भक्ती मनापासून केलेली श्रद्धेने ती आवडते. मग ते असे बोलत नाहीत, तुम्ही डामडोल करा, असा यज्ञ करा, तसं करा, तसं त्यांचं काही नसतं. त्यांना काय फक्त भाव महत्त्वाचा आहे. आणि ती श्रद्धेने पूजा करा. त्या दिवशी लवकर उठा, स्वच्छ आंघोळ करा, देवाचं दर्शन करा, आपलं देवघर स्वच्छ करा, शंकराची पूजा करा. फक्त पाण्यानं अभिषेक केला तरी चालतो, दूधच पाहिजे, हेच पाहिजे असं काही नाही. त्यांना एक श्रद्धेने वाहिलेलं फूल आणि पाणी आणि नैवेद्यासाठी खडीसाखर असली तरीही चालतं. फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धेने करा. आपलं चांगलं आचार असू द्या, म्हणजे आपली वागणूक चांगली असू द्या. नेहमी सत्तेच्या मार्गावर चाला. खोटं वागू नका, खोटं बोलू नका. आपल्या तोंडामध्ये दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. मनापासून जपा. जप मनापासून जपा. त्यानं काय होतं, आपलं मन पण शुद्ध होतं. आपल्या मनातली सगळी नकारात्मक विचार असतात ते निघून जातात हळूहळू. आणि भगवान शंकराचे स्मरण कायम राहू द्या मनात. म्हणजे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही, आपल्या अडचणी कमी झाल्याशिवाय राहत नाही. ज्याचं लग्न ठरत नाही त्यांनी 16 सोमवाराचं व्रत करा. आत्ता चुकला असेल चातुर्मास सुरू झाल्यापासून, तर आता श्रावणातला पहिला सोमवार पडतोय 17 तारखेला. त्या 17 तारखेच्या सोमवारपासून 16 सोमवारचं व्रत केलं तरी चालतं. सोमवार हा शंकराला अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळं 16 सोमवारचं व्रत करा. ते जमत नसेल तर श्रावणातले 4 सोमवार असतात, त्याचं व्रत करा. दिवसभर उपवास करायचा, शंकराची पूजा करायची सकाळी. आपल्याकडं जर वेळ असेल तर 11वा अध्याय, शिवलीला अमृतचा 11वा अध्याय आवर्जून वाचा. शिवचलिसा म्हणा, शिवस्तोत्र एक येतं,
शिवकवच आहे ते म्हणा. दिवसभर त्यांच्या नामस्मरणात राहा. उपवास करा. संध्याकाळी उपवास सोडायचा. देवाला नैवेद्य दाखवायचा. त्याची आरती करायची. शंकराची आरती करा आणि नंतर उपवास सोडा. सात्विक भोजन घ्या. असं केला उपवास तुम्ही, असं व्रत केलं तर भोलेनाथ 100% तुम्हाला पावणार म्हणजे पावणार. प्रत्येक सोमवारी शिवपूजा करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी, दूध, बेलपत्र, फुले अर्पण करा. एवढी साधी पूजा केलीत ना तरी सुद्धा चालतं. म्हणजे असं हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. फक्त आपल्यामध्ये देवाला काय प्रिय आहे जास्त? सत्य आणि प्रामाणिकपणा. तुम्ही किती सत्यानं वागता किंवा तुमच्यात किती प्रामाणिकपणा आहे. तुम्ही चांगला मार्ग स्वीकारता का वाईट मार्गावर जाता? आपला सदाचार कसा आहे? आपण व्यक्ती म्हणून कसं आहे? त्यामुळे काय होतं, आपण नेहमी सत्य बोलतो का नाही, चांगले कर्म करतो का, आपल्या कर्माचा हिशोब देव ठेवत असतो. आपल्याला वाटतं मी चोरी केली किंवा मी खोटं बोललो, मला माहिती आहे मी खोटं बोललोय, मला माहिती आहे मी चोरी केली, हे कोणालाच माहीत नाही किंवा कोणालाच कळत नाही, हे आपल्याला असं वाटतं. पण ह्याचा हिशोब देव ठेवत असतो. देवाकडं सगळ्या गोष्टींचा हिशोब असतो. त्याच्यामुळं आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय कधीच राहत नाही. तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ निश्चित मिळणार. तुम्ही वाईट कर्म केलं तर तुम्हाला वाईट फळ निश्चित मिळणार. आपलं दान आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. ते चांगलं असो किंवा वाईट असो. म्हणून आपण नेहमी सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. सत्याच्या मार्गावर चाला. आपण आणखीन काय करू शकतो? उपवासा दिवशी गरजूंना मदत करू शकतो. दान करा, सेवा करा. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं ही देखील शिवभक्तीच आहे बरं का. शंकराची भक्ती फक्त पूजा केल्याने नसती. एखादी वृद्ध स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणीही वृद्ध व्यक्ती असू दे, त्याला तुम्ही मदत केली, एखादा नडलेला असेल त्याच्या कामी आला, ही सुद्धा शिवभक्ती आहे आणि देव हिथंच प्रसन्न होतो. फक्त पूजा फुलं वाहायची, पाणी वाहायची ह्यानं देव प्रसन्न होत नाही. निस्वार्थ निष्कपट भक्ती पाहिजे आपली, निस्वार्थ पाहिजे. म्हणजे एखादं काम केलं की बाबा मी हे तुझं काम करणार, मग तू त्याच्या बदल्यात तू हे माझं काम कर, ही स्वार्थी भक्ती झाली. ही स्वार्थी भक्ती झाली तर तुम्ही स्वार्थी भक्ती करू नका. निष्कपट भक्ती करा. देव तिथंच उभा राहतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा. म्हणजे जर आपण जगात राहतो किंवा जमातीत राहतो, त्याची जर सेवा केली, ज्या समाजात राहतो त्या समाजाची सेवा केली, तिथं ईश्वर नक्की प्रसन्न होतो. एखाद्याला मदत करणे म्हणजे त्याच्या गरजेला उपयोगी पडणं. धनच दिलं पाहिजे असं नाही. मी तर म्हणेन की तुम्ही ना पैसे कधी कोणाला देत जाऊ नका. त्या पैशाचा दुरुपयोग होऊ शकतो. कोणी पण त्या पैशानं म्हणजे वाईट व्यसन पण करू शकतो. तर त्याला खायला द्या पोटभर. पैसे देऊ नका. कारण आपण पैसे देतो त्यावेळेस एखाद्याला आपण कुठली गोष्ट घ्यायची असेल की त्याला तिथं पैसे देतो. म्हणजे आपण काहीतरी विकत घेतो. मग आपण कुणाला तरी पैसे दिले तर त्याचं वाईट कर्म पण आपण विकत घेतल्यासारखं आहे ना. त्याच्यामुळं पैशाची मदत शक्यतो करणं टाळा. त्याच्या गरजेला लागणाऱ्या वस्तू त्याला घेऊन द्या, त्याला अन्न घेऊन द्या, त्याला कपडे घेऊन द्या, त्याला कुठलं तुम्हाला शक्य असेल तर दुसरं काय घेऊन द्या. कोणाचा राग कधी करू नका. राग, मत्सर, अहंकार ह्याच्यापासून लांब राहा. कोणाचा असा राग करू नका, कोणाचा असा मत्सर करू नका, गर्वानं कधी वागू नका. त्याच्यापासून दूर राहा. मन जिंकायला शिका. शांत आणि निर्मळ असाल तर तिथं ईश्वर आपल्याला पावतो. त्या दिवशी शिवस्तोत्र म्हणा, शिवचलिसा म्हणा, रुद्राभिषेक करा,
पठण करा, श्रद्धेने करा, भक्तीनं करा. त्याच्यामुळे आपली भक्ती अधिक दृढ होती. लक्षात ठेवा, भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी मोठी विधी किंवा भरपूर पैसे आवश्यक नसतात. खरी श्रद्धा, निष्कपट भक्ती आणि चांगले कर्म यामुळंच आपल्याला देव प्रसन्न होतो किंवा आपल्याला पावतो. आपण आहे ना नेहमी खरं वागत राहावं. बोला, हर हर महादेव. आता मी जास्त कमी काय बोलले असेल तर मला माफ करा, पण मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. अजून व्हिडिओ कसं मोठं होतात आणि तुम्ही शक्यतो पूर्ण व्हिडिओ बघत नाही, नुसतं आपलं वर खाली करता जाता. माझा तुम्हाला आवाज आवडतो का नाही माहीत नाही, मी सांगितलेलं तुम्हाला आवडतं का नाही माहीत नाही. तुम्ही तसं मला सांगत चला. हर हर महादेव. आणि सोमवारचं व्रत नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. व्हिडिओला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही थोडं जरी मला प्रोत्साहन देत गेला तरी मी अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल. धन्यवाद.